नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, मागे गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि गणपती बाप्पाचं मस्त आगमन झालं आहे, खूप सुंदर वाटत आहे, छान मज्जाही येत आहे, वातावरण एकदम प्रसन्न छान छान आहे। आणि आज मी जात आहे बायच्या घरी। आज दुसरा दिवस आहे, 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे। कालही मी म्हणजे पहिल्या दिवशीही मी गेली होती बायकडे, पण तेव्हा व्हिडिओ काढायला टाइम नाही मिळाला, कारण खूप गर्दी होती बायकडे, तसेच आम्हाला भरपूर कामही होते, त्यामुळे व्हिडिओ नाही काढला। पण आज मस्त बाप्पाचं तुम्हा सर्वांना मी दर्शन करवणार आहे, त्याचबरोबर बाप्पा आणि विसर्जन म्हणजे बाप्पाचं आगमन तसेच विसर्जन बाप्पाचं कसं होतं आणि आम्ही केलेली खूप अशी धम्माल तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। तर चला आता मी निघते आणि तिथे गेल्यानंतर थेट तुम्हाला भेटते।
समर्थ गणपती विद्यादया सागरा। मंडळी मी आता आली आहे बायच्या घरी आणि आल्यानंतरच मस्त मला आरती पण मिळाली आहे। जरा लेटच झाला आहे आज आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे। बाप्पाचं विसर्जन आहे तर सर्व आपण भावूक आहोत कारण आपला लाडका बाप्पा आज त्याचं विसर्जन होणार आहे। आणि बाय मॅडम इथे जरा बिझी आहे, मगापासून ती बिझीच होती म्हणून तुमच्यावर तिची भेट करून नाही दिली, तर आता मी तुम्हाला भेटवते तिला। आणि मस्त डेकोरेशन झालं आहे आणि छान छान मस्त असं मी मोदकचा आस्वाद सुद्धा घेतलेला आहे। छान मोदक झाले आहेत आणि नायसाला आज आणलं नाही कारण तिची तब्येत ठीक नाही आहे। आणि ही आहे आमची लाडकी उर्वी। उर्वी लाजली आणि पळाली। मी दाखवते बाय आणि सर्व मंडळी काय करत आहेत। मस्त धमाल होते इथे, सर्व मंडळी बसली आहे। सर्व आता निराश तर आहेतच पण एक छानही वाटत आहे। बाप्पा जेव्हा आपल्या घरी असतो तेव्हा एकदम मस्त आनंदमय वातावरण असतं आणि एकदम छान वाटतं असं सगळ्यांनाच। लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच हॅप्पी आणि आनंदी असतात आणि खूप छान असा आनंद घेत असतात। लहान मुलांची तर चंगळच असते कारण मोदक खायला मिळतात। बाय मस्त वाटलं, मस्त डेकोरेशन आहे, खूप सुंदर। मी केलाय। हो खरंच की काय? 2 रात्र 2 दिवस। हो नाही पण खरंच मस्त या वर्षी मला खूपच छान वाटलं कारण डेकोरेशन सजावट सगळ्या गोष्टी आणि ऐसपैस जागाही मिळाली आहे आपल्याला, त्यामुळे खूप छान वाटत आहे। तर काय वाटतंय तुला? बाप्पाचा निरोप आपण घेणार आहोत आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे, तर काय भावना आहे तुझ्या? काय करणार, करावं लागतंय। बाप्पा आले आज जात आहेत त्यामुळे थोडी घाई आहे। मला जास्त तुमच्याशी बोलता नाही येणार आहे पण माझ्या बदली माझी मुलगी बोलल सर्व काय तुझ्याकडे ऐकून घ्या। आम्ही खूप म्हणजे बोलतात ना गडबडीमध्ये आहोत पण तुम्ही एन्जॉय करा विसर्जन आमचं। हो खरंच आम्ही समजू शकते तुझी गडबड। आता थोड्या वेळातच मस्त बाप्पाचे विसर्जन होणार आहे। तर ही बाळ आपली मस्त आपले रोज युट्यूबचे सगळे व्हिडिओज बघते आणि खूप एक्साइटेड आहे ती। कसं वाटतंय तुम्हाला बाप्पा जाणार विसर्जन होणार तर? पहिलं जेव्हा बाप्पा आले तेव्हा खूप खुश होती आणि आता थोडं वाईट वाटतंय, सर्वांनाच वाईट वाटतंय। आणि या डेकोरेशनला भरपूर जास्त मेहनत लागली आहे। तू पण मेहनत केली की काय डेकोरेशन मध्ये? तुझा किती वाटा आहे तो सांग? 10% 20% किती? 5%। असू दे काही असू दे, तू मदत केली ना हेच भरपूर आहे। लहान मुलं असं सणावाराच्या वेळेस खूप आनंदी असतात, एक्साइटेड असतात आणि खूप मस्त एन्जॉय करतात आणि आपल्या संस्कृतीची त्यांना बोलतात संस्कृतीविषयी त्यांना माहिती मिळते। हे सणवारात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात, तर लहान बरोबर मोठ्या माणसांनाही बऱ्याच गोष्टी शिकवून गेलेल्या आहेत। तुम्हाला शाळेमध्ये सेलिब्रेट होत असेल ना असे सण सगळे करतात ना? आणि बघा ही बघा आमची उर्वी बघा लहान बाळ झाली आहे। पण बोलायचं उर्वी बोल उर्वी बोल उर्वी बोल। बाप्पा आले तुला कसं वाटतंय? बाप्पा आता चादना ना मग कसं वाटतंय? छान वाटतंय। रडते बाळ रडते, किती निरागस असतात ना मुलं। बघा कशी उर्वी रडते बाप्पा जाणार तर। पण पुढच्या वर्षी लवकर येणार बाप्पा। बाप्पाला सांग बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, नको रडू बेटा। हो रडते हो बाप्पा चालले ना माझी मुलगी रडते। ही माझी फुल फॅमिली आहे जी आलेली आहेत आमच्याकडे आज। सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दे, कोण कोण आहेत? ही माझी काकी, ही माझी आई, ही माझी काकी, ही माझी बहीण, ही बहीण तो भाव, हे जावई बापू। अच्छा तो इकडे ये ना दत्त्या। माझी ओळख नाही बहीण बोलले इकडे सोनी, ही सोनी वेदू माई या दोघींचं लग्न आहे, लग्नाला हळदीला या। हो आपल्या चॅनल वरती ब्लॉग येतीलच। तुम्ही लोक व्हिडिओला लाईक करा। ये तो सबसे अच्छी बात कही। आणि आतमध्ये पण बरीच मंडळी आहेत। या आहेत वहिनी साहेब, आमच्या वहिनी साहेबा, बायची जाऊबाई आणि इथे बरीच अशी मंडळी बसलेली आहेत। जरा गप्पा गोष्टी चालू आहेत, आपण नको डिस्टर्ब करूयात। हा बायचा भाऊ आहे, बाळा आमचा। आणि हे बायचे सासू सासरे आहेत। हाय करा आई बाबा, आई बाबा हाय करा सगळ्यांना। हाय करा हाय।
सचिन पाटील गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की उंदीर मामा की अंडी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव।
सर्वांगी सुंदर उतिशे दुराची मुक्ता फळाची जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती चंदनाची उटी कुमकुम केश्वरा हिरे जडित मुकुट शोभतोवरा सुरती नुपुरे चरणी घागरिया देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव तू काय करतेस? काय नाही, आता गणपती बाप्पा गेलेत ना, मग आता आमची घाई साफसफाई. ओके. आम्ही साफसफाई करतोय कारण उद्यापासून आम्हाला कामाला जायचं आहे, त्याच्यामुळे आज होईल तेवढं काम करून घ्यायचं आहे आम्हाला. आम्ही साफसफाई कशी करतोय तुम्ही व्हिडिओ करू नका. सो इथे टाकी जी आहे माझी ती साफसफाई तर मंडळी आता आमच्या लाडक्या बाप्पाला आम्ही निरोप दिलेला आहे आणि आता परतीची वाट पकडली आहे, घराकडे जात आहोत. सर्वजण भाऊक झालेले आहेत कारण बाप्पाला निरोप दिलेला आहे. तर मंडळी चला इथेच आता आम्ही व्लॉगचा एंड करतो. इसका ओव्हर ऍक्टिंग 50 रुपये काट लो. तर मंडळी चला इथेच आता आम्ही व्लॉगचा एंड करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आमचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून मंगलमूर्ती रिकाम झालं घर, रीता झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.